मोदीजींनी या देशामध्ये एक नवीन क्रांती सुरू केली आहे। आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला। आपला देश स्वतंत्र झाला तरी देखील या देशाचं राजकीय स्वातंत्र्य हे काही लोकांनी या ठिकाणी या देशाच्या ज्या आर्थिक नाड्या होत्या त्या आपल्या हातामध्ये आणून त्या आर्थिक स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला। मूळभर लोक सर्व श्रीमंत झाले आणि त्यांनी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा जमा केला। या देशाच्या विकासामध्ये सगळ्यात मोठा अडसर जर काही होता तर तो भ्रष्टाचार आणि काळा पैसा होता। या भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरुद्ध माननीय मोदीजींनी एक अंतिम लढाई सुरू केली। 8 तारखेच्या रात्री माननीय मोदी साहेबांनी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करून टाकल्या। बंधू भगिनींनो, मला याची कल्पना आहे की आपल्याला या नोटा रद्द झाल्यामुळे त्रास होतो, लोकांना रांगा लावाव्या लागतात, पण माननीय मोदीजींनी सांगितलं 50 दिवस तुम्ही त्रास सहन करा, या 50 दिवसामध्ये काळ्या पैशाचा मी खात्मा करतो, मग 50 वर्ष या देशाला मागे वळून पाहावं लागणार नाही। बंधू भगिनींनो, मोदीजींनी काळ्या पैशावर एक तीर चालवला आणि त्यातनं 3 निशाणे लागले। पहिला निशाणा आतंकवाद्यांवर, नक्षलवाद्यांवर, ज्यांनी काळी कामं करून काळा पैसा जमा करून आपल्या देशातल्या पैशाच्या भरोशावर आपल्या देशामध्ये आतंकवादी कारवाया सुरू केल्या, आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट करायचे, आपल्या देशात अस्थिरता करायची, काश्मीरमध्ये गोटे मारायचे, नक्षलवाद्यांच्या कारवाया करायच्या। एका रात्रीमध्ये त्यांनी जमा केलेले हजारो कोटी रुपये रद्दीच्या कागदामध्ये परिवर्तित झाले आणि आतंकवादी, नक्षलवादी यांना खायला देखील पैसे उरले नाही। तुम्ही बघा 8 तारखेनंतर काश्मीरमध्ये कोणी दगडच फेकत नाही, कारण दगड फेकणाऱ्या भाडोत्री लोकांना पैसे देणारे भाडोत्री लोक शिल्लकच राहिले नाहीत। एका रात्रीमध्ये आतंकवादी, नक्षलवाद्यांच्या विरुद्ध एवढी मोठी लढाई माननीय मोदीजींनी जिंकली। दुसरा हल्ला